तुमची कळ तुम्ही आपलं मिटवा. माझ्याच्यानं काय जमायचं नाही नाही होय. मग बरं केलं का नाही? बरं केलं सांगितलं ती होय. अर्ध ठेवाय नको. हुशार असते आता कुठे उतरावं का? माझ्या बाज घर आहे काय? काय करू त्याला? पहिलं मारून सांग एकदम ठीक आहे. चांगली आहे. अशा नवीन नवीन योजना यापुढे आणल्या पाहिजेत आणि या आणलेल्या योजना चांगल्या आहेत, बरे आहेत गोरगरिबांना. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता मी आलो आहे कोल्हापूर बसस्थानकात आणि आपला प्रवास होणार आहे कोल्हापूर ते पंढरपूर. आता माझ्या मागे लागलेली बस आहे चंदगड आगाराची नवीन हिरकणी बस, जिचा मार्ग असेल चंदगड अक्कलकोट, गड मिरज कोल्हापूर, मिरज पंढरपूर सोलापूर. गाडी नंबर आहे MH14 KQ 9379. बसमध्ये बसण्यासाठी उशीर झाल्याने मागील सीट मिळाली, पण पुढची सीट जेव्हा मिळेल तेव्हा पुढे जाऊन बसूया. अकरा वाजून 25 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण निघालो आहोत कोल्हापूर बसस्थानकातून. किती वाजेपर्यंत पोहोचतोय बघूयात आपण. आज कोल्हापूरचं वातावरण एकदम पावसाळीच. आले लोक फिरायला लागले. आरक्षण जसं चालू केले आता बस मोकळ्या जातच नाही. पहिलं बरं आहे ना, STचा फायदा झाला. नव्यानेच बांधलेली हिरकणी बस असल्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये बस दिसून येईल. येथे आपल्याला पेपर ठेवण्यासाठी जागा दिली आहे. येथे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी वॉटर बॉटल होल्डर, येथे पकडून बसण्यासाठी जागा दिली आहे. 2x2ची सीटिंग असल्याने आरामदायक प्रवास होत आहे. काकांच्या पलीकडे मोबाईल चार्जिंग पोर्ट दिला आहे. सीट मागे करण्यासाठी पुशबॅक बटन दिलेले आहे. तर आता आपण कोल्हापूरमधून निघालो आहोत आणि कोल्हापूरमधून निघाल्यानंतर आपला म्हणजे मला पंढरपूरपर्यंत जायचं आहे आणि आपल्यासोबत सहप्रवासी आहेत एक काका. त्यांना विचारूयात त्यांचं नाव काय. काका, तुमचं नाव काय? नरहरी तात्या लोकरे. आणि कुठे चाललं आहे? मोरवंची. मोहळा उतरून मोरवंची जायचं. म्हणजे कुठे गेला होता आता? कुठे गेला होता? पटंकाडोली. मग काय सांगाल तुम्ही की तुमच्यासाठी बघा अमृत महोत्सव निमित्त गव्हर्नमेंटने 75 वर्षांच्या वरच्या लोकांना फ्रीमध्ये सेवा दिलेली. तर तुम्ही काय सांगाल? आता काय म्हणजे आता हे ज्यावेळेसपासून हे फ्री चालू झालेलं आहे त्यावेळेसपासून तुम्ही किती वेळा प्रवास केलाय? त्यावेळी आता म्हणजे 1 वर्ष झालं प्रवास चालू आहे. वर्ष झालं प्रवास करताय म्हणजे असं देवदर्शन वगैरे करताय की आपल्याला पाहुणे रावळ्यांना भेटायला जाताय? देवदर्शन करायचं, पाहुण्याकडे काय काम पडलं तर जायचं. मग काय म्हणाल एकंदरीत योजना कशी आहे? एकदम ठीक आहे, चांगली आहे. म्हणजे अशा नवीन नवीन योजना यापुढे आणल्या पाहिजेत आणि या आणलेल्या योजना चांगल्या आहेत, बरे आहेत गोरगरिबांना.
ठीक आहे, हे होते काका ज्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आपल्याला. ठीक आहे, धन्यवाद काका. त्यांच्या शाळेचं शिक्षणाचं ह्याचं सगळं आपण बघितलं. इथलं बांधकाम सुतारकाम करून. किती मुलं होती त्यांना? कारण 2 मुलं आणि 2 मुली. आता सांभाळणारा त्यांचं आता काय 2 मुलीचे लग्न झाले. 2 मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलं लहान होती. त्यांच्या शिक्षणाला मी काम करून त्यांना पैसा पुरवणी केला. बरोबर. आणि त्यातलं म्हणजे सांभाळणारं कोण? सांभाळा आपणच. त्याची आई होती. त्याच्या आई जेवणाचं याचं खाय प्याय सगळं. आता तुम्हाला जे बघतायत ना त्यातला धाकटा बघतोय की मोठा? दोन्ही मुलं आणि दोन्ही मुली जावाय सुद्धा मुलीपेक्षा चांगलं भेटलं. त्यांची लग्न ते करून दिली. ते मुलीपेक्षा जावाय चांगलं भेटलं. अजून बिगर वीस नाहीत. लेकरं त्यांची लग्नाला आली. दोन्ही सर्व्हिसला येते. म्हणजे देवाची कृपा आहे तुमच्यावर. एक नाही एका बाजूने नाही तर एका बाजूने काहीतरी चांगलं झालं. हां. आणि मला गावातील लोक काय म्हणायचे, अरे बँकेत पैसा जमा कर कोणा थकल्यावर. बरोबर. मग मी काकांसोबत गप्पा मारत दुपारचे 12:03 झाले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे. कोल्हापूर ते पंढरपूरसाठी हिरकणीचे तिकीट दर आहेत 365 रुपये आणि जाण्यासाठी 184 किलोमीटरचे अंतर आहे आणि जेमतेम 3.5 ते 4 तासांचा वेळ आपल्याला पोहोचण्यासाठी लागेल. पैसे घेऊन मी गोरगरिबाला म्हणून वाटलेलं आहे. भारताच्या अगोदर चांगलं होतं. भारतापासून सगळं बिघडलं. 12:27 झाले आहेत आणि आता आपण आलो आहोत जयसिंगपूर येथे. जयसिंगपूरमधून आपण घेतलेले आहेत खाण्यासाठी बोर. ठीक ठाक एवढे गोड नाही. खाली दिसणारे मिरज रेल्वे जंक्शन आहे.
बारा वाजून 55 झाले आहेत आणि आता आपण आलो आहोत मिरज बस स्थानकात. आणि त्याचप्रमाणे आपल्याला पुढे बसण्यासाठी पण जागा मिळाली आहे. ज्यावेळेस आपण बसमध्ये आलो होतो त्यावेळेस बसमध्ये समोर बसण्यासाठी जागा नव्हती. आता मिरजमध्ये बरेच प्रवासी उतरल्यामुळे आपल्याला पुढे बसायला जागा मिळालेली आहे. महामार्गाच्या मध्ये पिवळ्या फुलांची रांग पाहायला छान वाटत आहे. आता आपल्या बसने जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे. काय म्हणते जेवूया आता, काहीतरी खाल्लं पाहिजे. जेवण आलो. चला बसा तरी, बसूया आपण. बसने जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे. कोल्हापूरमध्येच मी जोरदार नाश्ता केला होता, मजबूत नाश्ता केला होता, त्यामुळे आता इथे सध्या मी वडापाव आणि हॉटेलचं नाव आहे सुनील ढाबा, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण. इथे आपली गाडी थांबलेली आहे जेवणासाठी आणि आपल्या गाडी व्यतिरिक्त अजूनही गाड्या लागलेल्या आहेत. इथे कोल्हापूर आगाराची कोल्हापूर, परत हे सिंधुदुर्ग आगाराची सावंतवाडी आणि 2 कर्नाटक विभागाच्या गाड्या आहेत. आणि ही आपली कोल्हापूर चंदगड आगाराची
चंदगड अक्कलकोट. जेवणामध्ये आपण फक्त वडापाव घेतलेला होता, कारण की मिसळ पाव वगैरे म्हणजे पावाच्याच गोष्टी आहेत. उगाच काहीतरी खाऊन पोटात गडबड करून घेण्यापेक्षा म्हटलं आईने दिलेला जो फराळ आहे तोच केलेला बरा. तुमची कळ तुम्ही आपलं मिटवा. हा हा माझ्याच्यानं काय जमायचं नाही नाही होय मग बरं केलं का नाही? बरं केलं हे सांगितलं ती होय अर्ध ठेवाय नको. हा बरोबर आहे. मग ही काय थोड्या दिवसाच आहे का? नाही नाही आहे का? जरा मागे बाहेर ओढ आता एवढं पाय उचल नाही. मग आपल्या गरीब माणसाला हे चालतंय. नाही नाही आरवाडी जाऊ का गावचं? मी पंढरपूरची. बर आणि बालगड आरवाडी. पंढरपूर जाणार माझी. रेट जास्त आहे 80 रुपये. 80 रुपये बसते 80 रुपये. त्याची गाडी आहे का? मग काही कन्नड मध्ये सांगाल 10 माणसं उतरली तिला खुळ लागली. मग मला इथं उतरू द्या जवळ. मी म्हटलं 80 रुपये देऊ, माझ्याजवळ 60 रुपये येतो. ती बी ह्या माणसानं 10 रुपये दिली घ्या. उत्तर आली आता इथं अडाणात कुठं उतरू? मग तिथं काय सांगाल ती काय खुळी आहेत ना उतरली. तू गडबडी चढली. मला माहिती असतं तर मी माहिती असं म्हणजे ऐकाय आलं का नाही? मी सांगाल तू तेव्हा मी बाबा ऐकलं नाही. ते तेवढं कसं ऐकाय मी सगळं ऐकायचं. ऐकून बसत नसते मी. मला एक तर पैसे सांगोल्यात उतर. पण सांगोल्यात उतराय. तरी का तोर बाबा तुम्हाला ते सगळं ह्याच्यात स्पीकर लावून सांगायला पाहिजे. लोकांनी मला दिलं आता इथं 60 रुपये तिकीट पंढरपूरला आहे. आणि माझं त्याजवळ तिकीट आहे. अहो हाय मग मी काय सांगालो याला 20 रुपये जास्त आहे. सांगतो असं तू आजी उतारायचं तुझं गाणं ऐकायला मला सांगायला नाही. तर तुझं ऐकायला समजा असं असतं का? म्हाताऱ्या माणसाला मला एक म्हातारे माणसाला हुशार असते. म्हातारे हुशार असते. होय आतापर्यंत हुशार जाईल. हुशार पैसे असते. लोकांपर्यंत पैसे मी आता 20 रुपये घेतले. 50 रुपये याला सांगोलीला उतरा. तुझंच खरं. मग बसल्या बसल्या मी तर बाबा पैसे म्हणते या. मी आपल्या लगेचच खाली उतरली असते. उतरा आता. आता कुठे उतरावं का? माझ्या बाळचं घर आहे काही. आम्ही काय करू त्याला? काय करू त्याला? पहिलंच बसवून घ्यायचं नाही. म्हणायचं बाबा असं आजी मी एकदा सांगालोय तुला. सांगायचं तर मारून सांग. तू ड्रायव्हर बस की. उतरा. या वृद्ध आजी ज्या बसमध्ये बसलेल्या आहेत त्यांच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द प्रवाशांना एक नवल वाटणारा व हसवणारा होता. वाहकांनी प्रवाशांना सांगितले होते की बसला जास्त तिकीट असेल. काही प्रवासी जास्त तिकीट असल्याने उतरले होते, पण या आजी चढल्या. तसे पाहिले तर यांचे वय 75पेक्षा जास्तच वाटत होते, पण यांच्याजवळ आधार कार्ड नसल्याने अर्धे तिकीट देण्यास सांगितले होते. तेवढेही पैसे त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. वाहकांनी आजीचे संभाषण झाल्यानंतर एका महिला प्रवाशांनी या आजीचे तिकिटाचे पैसे दिले व आजीजवळील पैसे त्यांना ठेवण्यास सांगितले.
सांगोला कोणा आहे या उतरा सांगोला. 3:20 झालेली आहेत आणि आता आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला बसस्थानकामध्ये. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत विठुरायाच्या पंढरीमध्ये, म्हणजेच पंढरपूर येथे. आणि आपला हा पंढरपूरपर्यंतचा प्रवास आपल्याला कसा वाटला आणि आजच्या प्रवासातील तुमचा तालुका कोणता कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद मित्रांनो.